मावळ पूल दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 4 मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये 3 पुरुष आणि एक 6 वर्षीय मुलाचा समावेश आहे। 6 जण गंभीर जखमी आहेत। 52 जणांना वाचवण्यात यश आले। मृतांच्या नातेवाईकांना सरकारने 5 लाखांची मदतही जाहीर केलेली आहे। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या इंद्रायणी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी पर्यटक गेलेले होते आणि ते त्यांना महागात पडलेले। कुंडमळा भागातल्या नदीपात्रात 30 वर्ष जुन्या सातवावर नदीचं पाणी पाहण्यासाठी हे स्थानिक तिथे गेलेले होते। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि या गर्दीमध्ये काही हौशी बाईक स्वारांची भर पडली। जीर्ण झालेल्या पुलाला हा भार पेलवला नाही आणि पूल मधोमध तुटला आणि नदीत कोसळला। या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये 3 पुरुष आणि 6 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झालाय। 52 पर्यटकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले। दुर्घटनेमध्ये 6 जण गंभीर जखमी आहेत। मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर प्रशासनाने खबरदारी म्हणून बंदी घातलेली आहे। असं असताना सुद्धा कुंडमळा भागात इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आले कसे, हा प्रश्न आता या निमित्ताने विचारला जातो। दरम्यान घटनास्थळावरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरामध्ये काल लोखंडी पूल कोसळून दुर्घटना घडली आणि त्यानंतर 51 जणांना सुखरूपरित्या रेस्क्यू टीमनी बाहेर काढलं, तर 4 जणांचा दुर्दैवाने यामध्ये मृत्यू झालेला आहे। यामध्ये 6 वर्षीय एका मुलाचा देखील समावेश होता। मागील काही दिवसापासून जे आहे ते ग्रामस्थांनी हा पूल बांधण्याची मागणी केली होती। सरकारकडे अशा प्रकारचा प्रस्ताव देखील होता। 8 कोटी रुपये या पुलासाठी, त्याचप्रमाणे कोल्हापूर बंधाऱ्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले होते। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा पूल, त्याचप्रमाणे हा कोल्हापूर बंधारा जो आहे तो बांधण्यात विलंब झाला आणि हा पूल धोकादायक असताना देखील यावरून ये-जा नागरिकांची सुरू होती आणि त्यानंतर मोठ्या संख्येने काल पर्यटक जे आहेत ते या पुलावरती आले आणि पूल जो आहे तो कोसळला गेला। यामध्ये काही जण बेपत्ता असण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा NDRF टीम, त्याचप्रमाणे स्थानिक रेस्क्यू टीम कडून जे आहे ते सर्च ऑपरेशन 9 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।